मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. मुलगा पंचायत समितीची निवडणूक लढवतोय, वैभव हेगडे राजेवाडीचा. तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावरती सांगली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष, आटपाडी तालुका भाजपाचे नेते माननीय बापूसाहेब, आटपाडीचे प्रथम नागरिक, ज्यांना पहिल्यांदा आटपाडीचा नगराध्यक्ष होण्याचं भाग्य लाभलं, ते माननीय UT जाधव सर. व्यासपीठावरील अनेक मान्यवर उपस्थित आहेत. आता पुढे 4 सभा मला आणि बापूसाहेबाला आहेत, त्यामुळे आता त्यांची माफी मागतो. तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येनं उत्स्फूर्तपणे भाजपाला आशीर्वाद देण्यासाठी, भाजपाला मतदान करण्यासाठी उपस्थित असणारे वडीलधारी मंडळी, युवा मित्र आणि माझ्या माता भगिनीनो, पत्रकार मित्रांनो, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. वातावरण ढवळून निघालंय. एका बाजूला सत्तेचा माज, पैशाची मस्ती, आणि दुसऱ्या बाजूला लोकांना हात जोडणारा, नम्रतेनं विनंती करणारा, तुमच्यासाठी काम करणारा उमेदवार पुढे आहे. 2 बाजू आहेत. एका बाजूला गोरगरिबांच्या मुंड्या पिरगाळून मिळवलेला पैसा आहे, सत्तेचा पैसा आहे, आणि दुसऱ्या बाजूला याच गावात वाढलेला सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार आहे. तुम्ही ठरवायचं आहे मतदान कुणाला द्यायचं आहे. तुम्ही तर सगळे भाजपच्या बाजूने आहेत, जे आता समोरच्या पार्टीमध्ये मतदान देणार आहेत त्या लोकांनी प्रश्न विचारला पाहिजे समोरच्या उमेदवारांना. मागे एकदा त्यांच्या घरात जिल्हा परिषदचा उमेदवार इथून निवडून दिला होता, तेव्हा त्यांनी काय दिवे लावले? विकास विकास विकास. अरे विकास म्हणजे काय केलं सांगा? एकदा या चर्चेला, समोर या, लोकांना समोर बसवू. आमदारांनी दोघं बसा, मी आणि बापूसाहेब बसतो. लोकांनी प्रश्न विचारू द्या, तुमच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारू द्या, आमच्या विचारू द्या, सर्वसामान्य लोकांनी प्रश्न विचारू द्या, आम्ही त्याचं उत्तर देतो. आम्ही बांधील आहोत तुम्हाला. आम्ही काय या विधानसभा मतदारसंघाचे आमदार नाही, तरी सुद्धा आम्ही बांधील आहे. आम्ही लोकप्रतिनिधी इथले लोकल नाही आहे, तरी सुद्धा इथल्या तालुक्याचा विकास करणं ही आमची जबाबदारी आहे, हे आमचं कर्तव्य आहे, आणि म्हणून ते आम्ही काम केलेलं आहे. इतका सत्तेचा माज चांगला नसतो, पैशाची मस्ती तर अजिबात चांगली नसते. बरं, पैशाची मस्ती येऊ द्या कधी, जर तो तुमच्या कष्टाचा असेल तर. आज त्या आमदाराला तर इतका पैशाचा माज आलाय. अरे 2019ला तुमची चड्डी फाटली होती, आज ब्रँडेड चड्डी आमच्यामुळे आहे. तुम्हाला एवढा माज आला काय पैशाचा? कुठून आले पैसे एवढे? तेलाला पैसे नव्हते तुमच्याकडे 2019ला. एवढा माज आला काय तुमचा आता? हा, कुठली मस्ती आली आहे? आज या सगळ्या परिसरात पैशाचं वातावरण केलंय. बाहेरची लोक 100 गाड्या इथं आलेत. आता हनुमंतराव देशमुख साहेबांनी सांगितलं 100 गाड्या कुठून आल्या? तुमचं एवढं काम आहे, तुमचं एवढं लोकमत आहे, मग तुम्हाला गाड्या बाहेरच्या कशासाठी पाहिजेत? काय कारण आहे? कशासाठी तुम्ही तर एवढे दादागिरी करताय? दिगांची गाव आहे हे, दादागिरी खपवून घेणारा गाव नाही आहे. गरीब मराठा समाज, इथला बहुजन, इथला उपेक्षित वंचित एक झालाय ही दादागिरी मोडीत काढण्यासाठी. आणि म्हणून दिगांची जिल्हा परिषद गटातल्या प्रत्येक गावातल्या, राजेवाडी असेल, लिंगवरी असेल, ठोंबरेवाडी असेल, महाडिकवाडी असेल, पुजारवाडी असेल, दिगंची प्रॉपर गाव असेल, उंबरगाव, दडसवाडी, तिथली ठोंबरेवाडी असेल, इकडचं पळसखेल असेल, आवळाई असेल, पिसेवाडी गाव असेल, सेरेवाडी गाव असेल, विठलापूर गाव असेल,
कवटुळी गावातल्या लोक असतील किंवा पुजारवाडीतल्या गावातले लोक असतील, देशमुखवाडीची लोक आहेत, तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे, राजकारण एका वेगळ्या टप्प्यावरती आलाय आणि अशा चुकीच्या पद्धतीचं राजकारण ठेचून काढलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही भाजपाला मतदान देण्याची आवश्यकता आहे. आज दिगंची एवढी मोठी बाजारपेठ आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करतो. एका माणसानं सांगावं बापूसाहेबांच्याकडून किंवा माझ्याकडून किंवा पार्टीकडून एका माणसाला त्रास झालाय. आमचा तो स्वभाव नाही. आटपाडीतल्या मार्केट मधल्या सगळ्या लोकांना विचारा, एवढी मोठी बाजारपेठ आहे, कुणाला धमकी, कुणावरती दादागिरी, कुणाला हॅरॅसमेंट करणं हे आमच्या स्वभावात नाही. हे सगळे प्रकार कसे चालू आहेत? आज दिगंची मध्ये कुठे नानांसारखा सामान्य माणूस उभा राहतो. मग तुम्ही मूळ ओबीसीतल्या तुमच्याकडे कार्यकर्ते होते का नाही उमेदवारी दिली? तुम्ही तिकडं माडगुळेला पण उमेदवार उभा केलाय, तिकडं गार्डीमध्ये पण उमेदवार उभा केलाय. म्हणजे तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं आहे? या सगळ्या लोकांची तुम्ही मतं घेता आणि मग राजकारण वेगळ्या पद्धतीने करता आणि भूमिका अशी घेता की निंबवडे जिल्हा परिषद गट ओपन आहे, तिथं ब्रह्मानंदची मिसेस उभा आहे. होय उभा आहे. तुम्ही कुणाला उमेदवारी दिली आहे? तुम्ही पण धनगर समाजातच दिली आहे. तुम्ही बोलता करगणी जिल्हा परिषद गट खुला आहे. होय खुला आहे. तुम्ही पण उमेदवारी धनगर समाजाच्या उमेदवाराला दिली आहे. आम्ही पण उमेदवारी धनगर समाजाच्या उमेदवाराला दिली आहे. खरसुंडी गटामध्ये चंदूभाऊ भोसलेंना आम्ही उमेदवारी दिली आहे. तुम्ही जयदीप भोसलेंना उमेदवारी दिली आहे. सगळ्या तालुक्यामध्ये तुम्ही जिथं जिथं बहुल मतदारसंघ आहे तिथं उमेदवारी दिली आहे. मग इथंच तुम्हाला अशी उमेदवारी देण्याची गरज का पडली याचं उत्तर तुम्ही इथल्या लोकांना द्या. हा प्रश्न तुम्हाला आहे. आणि तुम्ही दादागिरी करत नाही म्हणताय. आमच्यावरती आरोप म्हणे आम्ही सुसंस्कृत आहे. आमदार काय म्हणतोय? मी परवा कुठं तर ऐकलं की आम्ही सुसंस्कृत आहोत. अरे आम्ही म्हटलं बोलायचं नाही. अनिल भाऊंचं निधन झाल्यानंतर मी विषय सोडून दिला होता. म्हटलं जाऊ दे, आपण ह्या विषयावरती बोलायचं नाही. तुम्ही आमचे संस्कार काढणार, तुम्ही आमची संस्कृती काढणार. अरे तुमच्या मातोश्रीचं निधन झालं, ही ती दुर्दैवी घटना आहे. प्रत्येकाला आई असते. आईचं निधन झाल्यानंतर दुःखाचा डोंगर कोसळतो. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला भेटायला आले. तुम्ही कार्यकर्त्यांना घोषणा देताय की मंत्री करा, मंत्री करा, मंत्री करा. ही तुमची लायकी? हे तुमचे संस्कार? ही तुमची संस्कृती? कुठं आहे हे संस्कृती? काढा सगळ्या चॅनेलवरती ह्या बातम्या आहेत. मुख्यमंत्री महोदय शांत मनाला येत आहेत आणि तुम्ही पोरांना घोषणा द्यायला होतात की मंत्रीपद द्या. म्हणजे तुम्हाला राजकारण आईपेक्षा श्रेष्ठ होतं. आम्हाला हे सगळ्या गोष्टी बोलायच्या नव्हत्या. परंतु तुम्ही जो आव आणलाय ना इथं मतदारसंघामध्ये, आम्ही सुसंस्कृत आहे, आम्ही दादागिरी करत नाही, आम्ही दादागिरी करत नाही. मग इथं 100 गाड्या कुठल्या आल्या? तुम्ही दादागिरी करत नाही. आज निंबवडे गटामध्ये गार्डीची पोरं पाठवणार आहे पैसे वाटायला. आता प्लॅनिंग त्यांचं सुरू आहे. तुमची जर नाही आज कातडी काढली ना, गोपीचंद पळकर माझं नाव नाही. एवढा मस्ती आली काय तुम्हाला? एवढा माल आलाय? तुझी गाडीची पोरं आज पाठव. जर बिना कपड्याची माघारी नाहीत पाठवली तर माझं नाव बदलून ठेव. या मतदारसंघामध्ये फिरताना सुद्धा दादागिरी तुम्ही अजिबात थापून घेऊ नका. हे काय पाकिस्तान आहे? हे काय अफगाणिस्तान आहे? हे काय इराण इराक आहे? हे काय तुर्कस्तान आहे? अरे आम्ही भारतामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये राहतो आणि त्याच सांगली जिल्ह्यामध्ये दिगंची मध्ये, आटपाडीत, निंबावड्यामध्ये, खरसुंडीत, करगणीत, शेटपळ्यात, धऱ्यात राहतो. आम्ही इथंच वाढलोय ना. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. सत्तेची मस्ती आमच्या पुढे करायची नाही. आम्ही तुम्हाला जशास तसं उत्तर द्यायला तयार आहे. आणखी मला जास्तीचं बोलायला लावलं का? या परिसरामध्ये बापू साहेबांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. ऐकायला जाऊ द्या की इथल्या ओबीसीच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये त्यांनी उघड भूमिका घेतली. का रे बाबांनो, तुम्हाला मतदान करत नाहीत लोक? काय अडचण आहे तुम्हाला? जेव्हा जेव्हा तुम्ही लिडरशिप करताय तेव्हा याच लोकांनी तुम्हाला लिडर केलाय. आणि मग तुम्ही जर एखाद्या आरक्षणावरती गदा आणणार असाल, एखाद्याचा हक्क हिसकावून घेणार असाल, तर मग लोकांनी तुमच्या विरोधात का भूमिका घेऊ नये? का भूमिका तुमच्या विरोधात घेऊ नये? आणि आता इथल्या लोकांनी भूमिका घेतली आहे. 80% राजेवाडी एका बाजूला गाव आलाय, लिंगवरे 80% एका बाजूला गाव आलाय, उंबरगावची तीच परिस्थिती आहे, दडसवाडी 95% कालपर्यंत एका बाजूला झालता, ठोंबरेवाडीची ती परिस्थिती आहे.
पुजारवाडीमध्ये आल्या लोकांना माझी विनंती आहे, आजूबाजूच्या गावाचा कानोसा घ्या आणि तशा पद्धतीनं गावातलं राजकारण करा. दिगांची मोठं गाव आहे, इथंच तुम्ही काटा किर करू शकता. ही क्षमता दिगांची गावामध्ये आहे. दिगांचीतल्या सर्वसामान्य लोकांनी ठरवलं पाहिजे की या भागात काम करणारा कुटे नाना सारखा, कुटे नानांनी एखादं समजा विकासाचं काम केलं नसलं, कुटे नानांनी कुणाचं वाईट काम केलेलं नाही. कुणाच्याही वाळल्या पाचोळ्यावरती कुटे नानांनी पाय दिलेला नाही. आता हनुमंतराव देशमुख साहेबांनी सांगितलं गायरानामधली काय परिस्थिती आहे. तुम्ही त्या लोकांना जमिनी विकणार, पण तुम्ही लोकांना कोर्टात पाठवणार, पण आणि पावसाळ्यात ऑर्डर आणून त्यांची घरं पाडणार. अरे प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब, 200 पोलीस तिथं आले. हा गोपीचंद पडाकर आहे तिथं येऊन आडवं उभा राहणारा की गरिबांची घरं पाडू नका, गरिबांच्या वरती अन्याय करू नका. तरी सुद्धा कोर्टाची ऑर्डर असल्यामुळं प्रशासन ऐकायला तयार नाही. मी डायरेक्ट गाडी काढली आणि मुंबई गाठली. माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंना भेटलो आणि देवाभाऊंनी कलेक्टर साहेबांना फोन केला. दुसरी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे त्याची जाणीव करून दिली आणि त्या गरीबाच्या घरावरती जो बुलडोजर फिरवणार होता तो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जागच्या जाग्यावरती थांबवला. आता परत जाऊन तुम्ही त्याला ब्लॅकमेल करताय, तुम्ही परत जाऊन त्यांना ब्लॅकमेल करताय की तुमची आम्ही घरं काढणार. अरे आम्ही सब तुमच्या सोबत आहे. न्यायालयाची लढाई तुमच्या बरोबर लढू. सरकार तुमच्या पाठीशी आहे. मताच्या राजकारणासाठी आम्ही कुणाला धमकी देणं, मताच्या राजकारणासाठी कुणाला तरी वाचवणं, मताच्या राजकारणासाठी परत तुम्ही जर आमच्या सोबत नाही आला मग तुमची आम्ही घरं पाडणार, ही भूमिका भारतीय जनता पार्टीची नाही, अजिबात नाही. आणि म्हणून त्या गरीब लोकांना आम्हाला जाहीरपणे सांगायचं आहे, आम्ही तुमच्या बाजूने कायदेशीर पण लढू आणि सरकारची ताकद तुमच्या बाजूने उभा करू. तुमच्या कोणाच्या घराच्या विटेला हात लागणार नाही ह्याची जबाबदारी आणि खबरदारी आम्ही घेऊ. अरे एवढी मोठी बाजारपेठ आहे, या बाजारपेठेमध्ये निर्भय वातावरणात काम झालं पाहिजे. दादागिरी करणारे लोकप्रतिनिधी तुमच्या वाट्याला येता कामा नयेत. आणि म्हणून दिगांची गावातल्या सगळ्या लोकांनी अत्यंत काळजीपूर्वक मतदान करण्याची आवश्यकता आहे. अत्यंत काळजीपूर्वक मतदान करण्याची आवश्यकता आहे. दादागिरी चालू आहे, फोन वरनं धमक्या, प्रत्येकाच्या घरात समोर गाड्या उभा करायच्या, तुम्हाला याव करतो, तुम्हाला त्याव करतो, तुम्हाला फलान करतो, तुम्हाला अमुक करतो, तुम्हाला तमुक करतो, तुम्हाला बँकेत लावतो. बँकेचा रेट 30 लाख रुपये, अरे पगार त्याला 17,000, पोरांचे रेट लावले 30,000. 500 जागा भरती करायचे आहेत. सदाभाऊंनी मी विषय हातामध्ये घेतला, माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्या भरतीवरती स्टे दिलाय. हे आता कोर्टात गेले, कोर्टात सुद्धा आम्ही चांगला वकील उभा केलेला आहे. ती भरती ह्यांच्या काळात होणार नाही. कुणीही त्या गोष्टीला फसू नये, कुणी फसू नका. 30-30 लाख रुपये, 30 जागा, 40 जागा, ह्यांनी सुपारी घेतली म्हणे आम्ही वर्ण परवानगी आणतो, आम्हाला जागा वाढवून द्या. परवानगी आणायच्या जागा वेगळ्या. कसलं राजकारण. इथं बापूसाहेबाच्या घरात पण डायरेक्टरशिप होती, त्यांनी कधी असं कोणाला अन्याय केला? ह्याला कर्ज देऊ नका, त्याला कर्ज देऊ नका, अमक्याला कर्ज देऊ नका, तमक्याला कर्ज द्या. अरे जिल्हा बँक म्हणजे असं त्यांनी स्वतःच बापाची मालमत्ता समजली आहे आणि तो जमादार नावाचा अधिकारी आहे. इतका तो हारी गेलाय, इतका हारी गेलाय. आपल्या कार्यकर्त्याचा ऊस असला तरी कर्ज नाही, त्याच्या कार्यकर्त्याची कुसळा असली कर्ज आहे. फक्त 6 महिने थांबा. तुम्हाला जर दिवसात चांदो मामा नाही दाखवला, माझा आणि बापूसाहेबांचं नाव बदलून ठेवा. बरोबर ना? तुम्हाला आता हे बँकेचं राजकारण चालू आहे ना, आणि अधिकाऱ्याला माझ्या सूचना आहेत, जिल्हा बँकेच्या मस्तीला येऊ नका, नाहीतर भर उन्हात डोक्यावर उभा करेन तुम्हाला. मस्ती केली या तालुक्यातल्या लोकांच्या बरोबर. एवढा माज आला का रे तुम्हाला? सोसायटीच्या चेअरमनचं तुम्ही ऐकत नाही, सचिव माजलाय. सचिव सोसायटीचा तो चेअरमन आणि बॉडीनं घातले कर्ज तरी कम मंजूर करायला पाठवत नाही. बँकेचा इन्स्पेक्टर, मग तुम्हाला जाऊन बघायला पाहिजे, तुला बघायला पाहिजे. ज्यांच्या रानात कुसळाय त्याला कर्ज दिली, त्याचं बघितलं, त्याचं काय घेतला? उद्याच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये आटपाडी मधला डायरेक्टर आपला झाला पाहिजे बापूसाहेबांच्या नेतृत्वात, हे लक्षात ठेवा. तर ही मस्ती सगळी मोडून निघणार आहे, तर हा मास तुमचा जाणार आहे. हे एकमेकात सगळं अडकलंय. हे नीटपणे राजकारण तुम्ही समजून घ्या, नीटपणे राजकारण समजून घ्या. अरे आज तालुक्यात म्हणे आम्ही विकास केला, आम्ही विकास केला, आम्ही विकास केला.
अरे आम्ही काय झोपा काढल्या? तुम्ही विकास केला या मंदिरात, या गावात मी कामं किती केले तुम्ही सगळ्या पोरांना विचारा. महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालाय. त्या समोरचं स्टेज सुद्धा जिथनं तुम्ही आमची मापं काढताय ते स्टेज सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या फंडातून बांधलेला आहे. त्या गावात अनेक ठिकाणी सभा मंडप, दलित वस्तीमधला फंड अनेक समाजाला दिलाय आम्ही. इतका वेळ नाही. तीर्थक्षेत्र ब मध्ये कुरुंदवाडीचं आम्ही मंदिर घातलं, 5 कोटी रुपयाचा निधी दिला. ती कुरुंदवाडी तुमचं गेले 40-50 वर्ष त्या काम करते. का नाही तुम्हाला बिरोबाचं मंदिर दिसलं? खरसुंडीचं सिद्धनाथाचं मंदिर, अरे महाराष्ट्रातल्या सगळ्या पुढाऱ्यांचं कुलदैवत आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारांचं, खासदारांचं, मंत्र्याचं. का नाही तुम्ही तिथं 1 रुपयाचा निधी दिला? आम्ही तीर्थक्षेत्र ब मध्ये घालून 5 कोटी रुपयाचा निधी दिला आणि तिथं काम सुरू आहे. करगणीच्या प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर आहे, प्रभू रामाचं, ते तीर्थक्षेत्र ब मध्ये घातलंय. आणि ह्या गड्याच्या गावात सोनार सिद्धाचं मंदिर आहे. महाराष्ट्रातील लोक तिथं येत आहे, 5 रुपयाचा फंड दिला नाही आणि हे म्हणतो आम्ही विकास केला. आता तुम्ही सांगा, सोनार सिद्धाला लोक येतात की नाही बाहेरनं? देशमुख साहेब, लोक बाहेर येतात की नाही? मग का नाही निधी दिला? बापू साहेबांच्या नेतृत्वात त्या सरपंच, त्यांनाच माझं आव्हान आहे, उद्या तुम्ही प्रस्ताव द्या, आम्ही 5 कोटी रुपयाचा निधी देतो. आम्ही दोघं पण इथला आमदार नाही, आम्ही दोघं पण आमदार नाही ना. विकासाच्या गप्पा जर मारायच्या झाल्या, लय मारायला येते तो. आज परवा आम्ही गेलो होतो राजेवाडीला. मागं जेव्हा वर्षी पाणी आलं, सगळ्या सांडीवनं पाणी व्हायला लागलं, लगेच आमच्या लक्षात आलं 1000-2000 लोक इथं आलेत. आम्ही मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं, बापू साहेबांनी मी, की 0.75 TMC पाणी हे राजेवाडीसाठी आरक्षित करा. राजेवाडीचा तलाव 12 भरून द्या आणि मानगंगा 12 करा. ही आमची मागणी सरकारकडे आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्या तलावाच्या कडेला जलसंपदा खात्याची जी जमीन आहे, त्या जमिनीमध्ये एक पर्यटन केंद्र डेव्हलप करा. तिथं मोठं रिसॉर्ट तयार करा, तिथं बोटिंग तयार करा, गार्डन तयार करा. सातारा, सोलापूर आणि सांगलीचे हजारो लोक तिथं पर्यटनासाठी येतील आणि आमच्या आटपाडीचं, राजेवाडीचं नाव 2-4 जिल्ह्यामध्ये होईल. आम्ही प्रस्ताव दिलाय, डिझाईन करायचं काम सुरू आहे आणि आम्ही सांगतो की तो प्रस्ताव आम्ही 1,00,000% मंजूर करणार आहोत आणि ते पण आम्ही काम करणार आहोत. असे अनेक कामं सांगण्यासारखी आहेत, अनेक कामं करण्यासारखी आहेत. नुसतं सत्तेचं आम्ही आमदार आहे, आम्ही. आता काल तर तुम्ही बघितलं, मुख्यमंत्र्यालाच गडी अरे तुरे बोलायला लागलाय. बघितलं नाही? एवढी मस्ती आली काय रे तुम्हाला? 2019ला मुख्यमंत्री देवाभाऊंचा निरोप नसता तर तुमचा बाजार तेव्हाच उठला असता. तुम्ही आता मुख्यमंत्री महोदयावरती बोलायला लागला. अरे प्रत्येकाची एक मर्यादा असते, माझी पण एक मर्यादा आहे, प्रत्येकाची एक मर्यादा आहे. त्याच्या पुढे जाऊन मी म्हणे काँग्रेस पण चालवतो, मी उभाटा पण चालवतो, मी राष्ट्रवादी अजित पवार गट पण चालवतो, मी शरद पवारांचा राष्ट्रवादी पण चालवतो आणि मी भाजप पण चालवतो. अरे एवढा मोठा ह्यानं घास घेतलाय, गळ्यात अडकल मला आता वाटतं हो घास. भाजप काय तुला एवढं सोपं वाटलं का रे दादा? ते बाकीचे पक्ष तुम्ही चालवत असाल. अरे भाजप ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. भाजपच्या नेतृत्वाला पण माहित नाही नरेंद्र मोदी साहेबांच्या नंतर या भाजपाचं नेतृत्व कोण करेल. हे भाजप आहे. आता नवीन जे नितीन साहेब आपले केंद्राचे अध्यक्ष झालेत भाजपाचे, कुणाला नाव माहित होतं का हो? JP नड्डाच्या नंतर कार्यकर्त्यातनं नेता इथं येतो. हे काय उद्धव साहेबांची पार्टी नाही, बाळासाहेबांच्या नंतर त्यांच्याकडे आली. ही काय पवारांची पार्टी नाही, त्यांच्या वारसाकडे आली. ही काय मुलायमसिंग यादवांची पार्टी नाही, त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाकडे अखिलेशकडे आली. ही काय लालू प्रसादाची पार्टी नाही, त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाकडे तेजस्वीकडे आली. ही काय जयललिताची पार्टी नाही, ही काय ममता बॅनर्जीची पार्टी नाही, ही काय देवेगौडांची जनता दल नाही, ते गेले का लगेच म्हणजे राजकारणात बाजूला झाले का कुमारस्वामींच्याकडे आली. ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे, लोकशाही मानणारी पार्टी आहे. एवढा मोठा घास घ्यायचा नसतो. सोसल एवढं करा, पैसा तुमच्याकडे आला हे मान्य आहे, पण एवढं माजू नका. मेंढक्याकडे सुद्धा पैसे आलेत. आता 700 रुपये किलो मटण झालंय. पहिलं 700-800 रुपयाला बोकडं जायचं, ते आता 15-20 हजार 25 हजाराला जातंय. माडग्याळ बकरा मार्केटमध्ये आणला, 1,00,000-1.5 लाख रुपयाला जातोय. असे आहे. आता म्हणे प्लॅनिंग विट्यामध्ये जसं रात्रीचे पैसे वाटले तसे आटपाडी तालुक्यातल्या मतदारसंघात पैसे वाटायचे. असं आता यांचं प्लॅन तिथं सुरू होतं. मला लगेच निरोप आला, मी लगेच यंत्रणा टाईट केली. आले का चोपा म्हटलं, बाकी दुसरं काय बघू नका, डायरेक्ट चोपा, त्याला जबाबदार मी आहे. एवढा मात चांगला असतोय का रे?
आम्ही काय इथंच आहे ना, आम्ही काय इथं काय गोट्या खेळतोय काय? लोकांच्या कामासाठी आम्ही रात्रीचा दिवस करतोय. बापू साहेबांच्याकडे तुम्ही आला, माझ्याकडे आला, निम्या रात्री 1ला 2ला जरी आला, आम्ही तुमची कामं केलेली आहेत आणि आम्ही तुमची कामं करण्यासाठी बांधील आहे. आम्ही तुमच्यावरती उपकार करतोय अशातला भाग नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आमची ती जबाबदारी आहे, लोकप्रतिनिधी म्हणून आमचं ते कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आम्ही पार पाडणार आहोत. ते कर्तव्य आम्ही पार पाडणार आहे. तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद द्या, तुम्ही आम्हाला पाठबळ द्या. भाजपनं आपल्याला खूप दिलंय हो, भाजपनंच हे दिलंय सगळं. टेंबू बिंबू आहे ना हे सगळं. आम्ही मार्केटिंगला कमी पडलो. राज्यात 2014ला मुख्यमंत्री देवाभाऊ झाले आणि हे आपलं टेंबूचं स्वप्न पूर्ण झालं. आपल्या तालुक्यामध्ये, गावखेड्यामध्ये, वाडी वस्तीवरती, वड्या नाल्यामध्ये पाणी व्हायला लागलं. याचं 90% श्रेय हे देवेंद्र फडणवीस साहेबांना जातं. आधीचं 10% श्रेय आधीच्या लोकांना जातं. आम्ही ते नाकारत नाही, परंतु हे जे काम केलंय टेंबूचं ते देवाभाऊनी केलंय. राजेवाडीच्या तलावात पाणी देण्याची व्यवस्था हे देवाभाऊ करणार आहेत. हे जे पलीकडची गाव आहेत नदीच्या, आंबेवाडी, बोंबेवाडी, लोणारवाडी, उंबरगाव, ठोंबरेवाडी, दडसवाडी, ह्यांना जे टेंबूचं काम चालू आहे हे देवाभाऊ जलसंपदा मंत्री असताना झालाय. पलीकडची जी पश्चिम भागातली विभूतवाडी, गुळेवाडी, तरसवाडी, पिंपरीचा पश्चिमेकडचा भाग, यामध्ये पण पाणी द्यायचं काम हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलंय. इतकं जर काम एखादा नेता करत असेल, नरेंद्र मोदी साहेबांसारखा नेता आपल्याला देशाला मिळाला असेल. अरे नरेंद्र मोदी साहेब 2014ला पंतप्रधान झाले तेव्हा 11व्या नंबरला भारत जगामध्ये होता. किती नंबरला? 11व्या नंबरला. आता तो आलाय 4 नंबरला. 2030ला येणार आहे 3 नंबरला. 2035ला येणार आहे 2 नंबरला आणि 2047ला अमेरिकेला मागे टाकून भारत जगातली महासत्ता बनणार आहे. अरे मग भारत जर महासत्ता बनणार असेल, ते पण नरेंद्र मोदी साहेबांच्या मुळे बनणार असेल, तर मग तुम्ही गावगाड्यातल्या लोकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. आपण भाजपच्याच बाजूने गेलं पाहिजे, भाजपला मतदान केलं पाहिजे आणि सांगली जिल्हा परिषद वरती भाजपचा झेंडा रोवला पाहिजे. त्यासाठी कुठे नाना, धोतरवाला गडी, साधा गडी, गावातला गडी, आपला हक्काचा माणूस, झेडपीचा मेंबर म्हणून तिथे गेला पाहिजे. आता दिगंजीकरांनो, गेले 25-30 वर्ष एकाला तुम्ही सहन करताय, त्याच्या अन्यायाला सहन करताय. तुमच्या पिढ्या बर्बाद करण्याचं काम त्यांनी केलंय. जर तुम्ही इथं चूक केली तर पुढची पोरांची पिढी बाद करण्याचं पाप तुम्ही करणार आहे तुमच्या हातानं. याच्यावरती दिगंजीकरांनी विचार केला पाहिजे. आता ते म्हणतात आम्ही दादागिरी करत नाही, आम्ही बोलत नाही. आता ते एक क्लिप तुम्हाला मी दाखवणार आहे, ती क्लिप तुम्ही ऐका. दादागिरी कशी असते, भाषा कशी असते आणि ज्या कार्यकर्त्यानं 30 वर्ष त्यांच्यासाठी काम केलंय, ज्या कार्यकर्त्यानं त्यांच्यासाठी काम केलंय, नगरपालिकेला पण ते त्यांच्या सोबत होते, असे बालटे साहेब, हे बघा, हे बालटे हे त्यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यांना हा कसा बोलतोय बघा. हे चालू करा पटकन. ग्रुपवर मूळ नेत्यानं ओबीसी ही केलं, ती केलं, झालं, काय नेलं नेतोय तो. आता काय ते मूळ ओबीसी नाराज लागले, कोण मलाच करायला लागले ते सांगायला सांगा ना काय की. पण आता काय म्हणलं लागले, आता नेत्याने जास्त करायचं पण त्यानंतर तू सुधार पहिला, तुला सांगतो सुधार. तू माझ्याविषयी घेऊ नको, तुला सांगतो एवढं लक्षात ठेव. काय तू जरा सुधार, एवढं छान आहो. नाही तू माझ्या हे करतो घर देतो घर तुझी आई घालता कुठं जायची तर तू इथं माझ्यावर हे करतोस का? मग कुणाला करतो हे नामदेव टसला दुसरं कुणीतरी तुझ्या कोडूच्या धरून ना माधर ठेवते एवढा सांभाळला तर उडतोच का आमच्या. मग तू कशाला लिहितोय की आमच्या तुझ्या मी आम्ही तुझ्यावर काय आम्ही लिहिले नाही त्याविषयी बोललोय. तू कशासाठी लिहितो आमच्या सांग, कशात लिहितोस? तुझ्या काय आम्ही निघत आहे, तुझं काय घेतलंय, तुझं काय उचलले का? नाही त्याचा नाही 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 तू सांग मला, तुझी उचलली आम्ही
नाही नाही तुझं घेतलंय का काय आपण ते मी तुला तुझं मला एक एका प्रश्नाचं उत्तर दे तुझ्या मी मिळत आहे कशाच्या तुझ्यावर मी काय टीका केल्या तुझी वाट चालली तुझ्यात मी काय बोललोय माझी वाट चालू आहे तू माझ्या कशासाठी मी माझ्या वाट येतोस तू नाही तुमच्याकडे नाही मग कोणासाठी लिहितोस कोणासाठी लिहितो मी लिहिलेलं नाही ते कोणासाठी लिहितोस तू कोणासाठी माणसं मला विचारते आरक्षण सांगायला मूळ नेते करायचं आणि राज्यात आलेल्या नगर पंचायतच्या उमेदवारांमध्ये 29 नगरसेवक ओबीसी निवडून आलं बीजेपी हे तुला दिसत नाहीत का मग 29 ठिकाणी आलेत कुणबी हे तुला मी दिसतोय मला काय आता दाखवावं लागलं नाही मला काय म्हणायचं समजून नाही जो सगळ्या तू लक्षात ठेव मी बी लई कोण आहे पुन्हा घोटाळा मी सगळा तुझा लक्षात आम्ही हेच सांगतोय तुम्हाला ते लय कडू आहे तुम्ही त्याला नादाला लागू नका तू डायरेक्ट मला म्हणजे तुला बोलत नाही काय सहनशीलता त्याचा तू फायदा घेतोस नाही पण आपण समजून टाकलं सगळं तारीख देवला कोणाला समजून तुम्ही सर्व जाती धर्म समजून टाकलाय असं झालं वाटतंय म्हणजे कोणा करतो म्हणजे कसं लोक मला की आता असं झालं की उघड मैदानात तुला कशाला लागलाय तू इथे हे करायला आणि घ्यायचं वागायला वाटायला पाहिजे तुला माधुर माझ्या विरोधात लिहितोस तू एवढा तुला मदत केली प्रत्येक वेळेला हा तुझी माझ्याशी गाठ आहे देणार की पुढची लाव तुला हे नाही उत्तर दिलं मलाही भगवान पाटलांना काढला नाही तुम्ही काय मी तुला दाखवतो वेळ एवढी तू उठलाच आमच्या एवढी मदत करून 25 वर्ष सांभाळाय तुला ठीक आहे तू तुझी तयारी ठेव मी आधीच कधी गद्दार केल्या तुमच्यावर असं वाटतं की आटपाडीचा बिहार व्हायला लागलाय म्हटलं तर काही वावगं नाही साहेब म्हणते बिहार व्हायला लागलाय. हो तेवढे आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ते सांभाळले जसं मगा भयाने सांगितलं की आमचा एक कार्यकर्ता आज परत वादग्रस्त होतोय किंवा वादग्रस्त एखादा नेत्यावरती टीका केलेली आपले पोत बघून आपल्या पद्धतीनं चालणारा आमचा कार्यकर्ता आणि नेते मंडळ आहे उगाच उठायचं आणि मोठ्या नेत्याने काही बोलायचं काही तर लिहायचं आणि आपल्या आठवडीतल्या संस्कृतीचं बिघडवायचं काम मला वाटतं अजिबात मध्ये न होऊ देण्याची जबाबदारी आमची शिवसेना पार्टी घेते काय काय तुझ्या तुझ्या आईला मी अजून तुझ्या आईला आता माझ्या वसुली धावतो लावड्या तुझ्या गाडीचा वसुली एका बालिकासारखं यायचं तुझ्या आईला थोडतो सुद्धा तुमच्या आईची पुढच्या आईला पत्र यायला की तुमची आई धावड्यानो तू कडव लागला तुमच्या आईचा कुत्र्या मारता म्हणून कशाला म्हणला तुझ्या आईला छळे कुत्र्या तुझं दरवेळी थोडं आई छळ्या काय काय तुझं काय संबंध आता असं बोलायचं म्हणताय हे बघा हे असे जर तुम्हाला परत सण करायचं असेल तर तुम्ही दिगंचीकरांनी दिगंची गटातल्या लोकांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करा कसं वाटतंय हा आता हा माणूस ए उभा किती वर्ष काम करताय तुम्ही 1999 पासून बोला 1999 पासून मी त्यांच्या पार्टीमध्ये स्थापनेपासून काम करतोय आज अखेर मी गेल्या 3-4 दिवसापर्यंत 3-4 दिवस म्हणजे हे बक्षीस त्यांना मिळालंय तर हे लोकांना कळू द्या काय चाललंय तालुक्यामध्ये हा बिचारा त्यांच्या पार्टीचा आहे हा काय म्हणतोय की माझ्या जवळचे कार्यकर्ते म्हणते मूळ ओबीसीच्या आरक्षणावर तुम्ही उभा राहून एवढंच ते बोललोय बाकी काहीच बोललं नाही तरी तुम्ही त्याला पार त्याचं सगळं 2-3 पिढ्याचा उद्धार करताय आणि म्हणे आम्ही बिहार करायला लागलोय आटपाडीचा आम्ही सुसंस्कृत आहे आम्ही फलान आहे आम्ही असं आहे आम्ही तसं आहे तर त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीनं चाला लगेच काय वाल्याचा वाल्मिकी झाला पण तुमचा काय वाल्मिकी होईल अशी परिस्थिती नाही तुमच्या काय गुणात बदल होण्याची शक्यता नाही आमदार पण आव आणतोय असा सुसंस्कृतपणाचा मी त्यांना अत्यंत काळजीपूर्वक सांगतोय पुढची 4 वर्ष तुम्हाला शांत निवडणुकीची काढायची असतील माझ्या नादाला लागू नका नाहीतर रोज तुम्हाला ह्याचा त्रास होईल परत तुम्ही मला म्हणायचं कारण नाही असं झालं तसं झालं मी वर्षभर कुठलंही स्टेटमेंट केलं नव्हतं परंतु 2-4 दिवसामध्ये ज्या पद्धतीनं त्यांचं सावपणाचं आव्हानाचं चाललं होतं
तर त्याच्या पद्धतीनं आम्हाला बोलावं लागलंय आज. मी तुम्हाला विनंती करतोय दिगंची गटातल्या लोकांना, आपण अत्यंत काळजीपूर्वक कुटे नानाला आणि आमच्या दोन्ही उमेदवारांना शिंदेताई, वंदनाताई शिंदे आणि वैभव हेगडे अत्यंत चांगले कार्यकर्ते आहेत, प्रामाणिक कार्यकर्ते आहेत आणि बापूसाहेबांच्या नेतृत्वात आपण 4 जिल्हा परिषद निवडणूक लढवतोय आणि 4च्या 4 आपल्याला जिंकायचे आहेत, ते तुमच्या आशीर्वादावरती. आम्ही काय एवढे पैसे काय देऊ शकत नाही, आम्ही सामान्य लोक आहे. आम्ही तुमच्यासाठी वेळ देऊ शकतो, तुमचा स्वाभिमान जपू शकतो आणि आटपाडीचं नाव आम्ही उंच करू शकतो, महाराष्ट्रभर आटपाडीचा डंका आम्ही करू शकतो. एवढाच शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जिओ मराठी, ते धडक ते